Hey, hi guys, welcome to my new vlog. Good morning. सो आजचा माझा लुक कसा वाटतं? मस्त वाटतं ना? हा बघा आमचं स्टँड, रिक्षा स्टँड आणि इकडे सगळ्यांची धावपळ चालू होती. सकाळी मुलांना स्कूलला जाण्यासाठी खूप घाई असते आणि त्यामध्ये बसची पण घाईच असते बसवाल्यांना पण. सो फायनली आपल्याला आज गोवंडीचं भाडं लागलेलं. कस्टमरला आपल्या इथे गोवंडी म्हणजे BRCमध्ये मी ड्रॉप केला आणि लगेच बदलापूरच्या साईडला निघालो आणि येताना मला वाशीवरूनच यायचं होतं. आणि सकाळी झोप पण नव्हती झालेली, लवकरच उठलेलो, 4:30-4:30लाच उठलेलो. तर मग खूप झोप यायला लागली होती. मग मी डायरेक्ट गेलो भाऊजींच्या इकडे जाऊन मस्त आराम वगैरे करायचा विचार केला आणि निघालो मी भाऊजींच्या इकडे जायला. मग फायनली मी त्यांच्या एरियामध्ये पोहोचलो, पण तिकडे पार्किंगची खूपच जास्त प्रॉब्लेम होतो. म्हणजे पार्किंग लावायला आजूबाजूला कुठे जागा नाही आहे जास्त. मग थोडीशी लांब गाडी पार्क करून घरी जायला लागत होतं. घरी गेल्यावर या लोकांनी काही झोपू दिलं नाही मला, जाम परेशान केलं. मस्त करत होतं. मला दे ना, मला दे ना. हा काय मामा नाही खात, दे मला थोडंसं देते. काय करू हे? तूच खाय ना मदर. एवढे काय होणार आहे? पप्पी द्या बाकी. हाय गाईस, आणि मी आज गेलेलो गोवंडीला. आता निघालोय बदलापूरकडे जायला, कारण मुंबईला आलं की एक झोप घ्यायलाच लागते मला. कंटाळा येतो, थकतो जाम. बॅकग्राऊंड बघा काय थर्ड क्लास येतो. कटई नाक्यावर आल्यावर परत थोडासा शूट करायचा मूड झाला. म्हटलं थोडंफार अजून काहीतरी नवीन घेऊया. कटई नाक्याला एवढी काही ट्रॅफिक नाही भेटली मला तशी. ते बघू शकतो, ते नॉर्मली ट्रॅफिक होती 3-4च्या दरम्यान. बदलापूरमध्ये फायनली मी 4-4:30च्या दरम्यान पोहोचलो. तरी पण नॉर्मली ट्रॅफिक नव्हतीच तिकडे खरं तर. त्यात परत या मॅडमनी अचानक अशामध्ये मला घाबरवलं. मी पण घाबरलो त्या अचानक मध्ये आल्यामुळे. गाडीचा स्पीड पण होता तेवढा खरं तर. त्या अचानक गाडीच्या समोरून आल्या ना, एक्झॅक्ट असा रस्ता क्रॉस नाही करायला पाहिजे त्यांनी खरं तर. मग आता चला मी जातो घरी, मस्त फ्रेश वगैरे होऊन परत येईल रिक्षावर. आणि आज अंदाजे 1000 ते 1500 रुपये मी कमवले असेल. ओलावर जाताना जो भाडा लागलेला तो 1050चा होता. म्हणजे सकाळी उठलं त्याचा काहीतरी फायदा झाला. आणि रोजच उठायचा प्रयत्न करणार आहे मी, कारण खूप लेट व्हायला लागले आजकाल. आळशी झाले मी दिवसेंदिवस. आयफोन घेतला तेव्हापासून तर जास्त आळशी झालं असं वाटायला लागलं. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. भाई सपोर्ट करा यार थोडासा तरी, काहीतरी थोडासा रिस्पॉन्स द्या मला. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करून घ्या. अजून तर खूप सारे हार्डवाले ब्लॉग येणार आहेत आपल्या चॅनलवर. सध्या बाहेर कुठे जायला भेटत नाही आहे, म्हणून थोडंसं शांत आहे. नाहीतर चांगले नवीन असे एकदम भारी भारी ब्लॉग टाकणार आहे. सो भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.